वेकलेकर मॅडमने सांगितल्याप्रमाणे मी प्रस्तावित करणार नाहीये, थोडक्यात बोलते. स्त्रीचं मन आणि ओटा म्हणजे ज्याचं स्वयंपाकाशी नातं आहे अशा संदर्भात ही कविता आहे. त्याला नाव आहे माझं स्त्रीचं मन. रोजच्या सवयीनुसार रात्रीच्या जेवणानंतर शेवटचा हात तिने ओट्यावर फिरवला आणि अवची तिच्या मनात विचार येऊन गेला. असे किती वेळा तिने स्वच्छ हात फिरवला त्या निसटून गेलेल्या दिवसांवर, आणि मनाच्या कट्ट्यावर कितीदा उडाले चटके देणारे शब्दांच्या फोडणीचे फवारे, आणि कितीदा उतू गेले डोळे दुधाच्या पातेल्यासारखे. नकळत होणारा अपमान किती जीवाला लागला पोळीवरच्या डागासारखा. मग मात्र आपल्यानी आणि परक्यांनी टोमणे मारून दुखावलेले मन सरळ ती धरते बेसिन मध्ये. हातावर भाजलेला डाग ती अजून मिरवते एखाद्या अपमानाच्या चटक्यासारखा. पण काही अपमान जुन्या लोणच्याच्या बरणीसारखे चिकट आणि मेंचट झालेले असतात. तरीही तिने अजून सोडले नाही व्रत ओटा स्वच्छ करण्याचा. कारण की तिने अशाच एका धुंद रात्री आपलेपणाने त्याला वचन दिले होते. कारण की तिने अशाच एका धुंद रात्री आपलेपणाने त्याला वचन दिले होते. सारं काही मी हसत सुखाने सहन करते, सारं काही मी हसत मुखाने सहन करते, आणि नेहमीच्या सवयीने रात्री स्वच्छ आणि लख्ख करते ती मन शेवटचा हात फिरवून. आणि ती मन स्वच्छ करते शेवटचा हात फिरवून. धन्यवाद मॅडम. आपण स्त्रीच्या मनाविषयी जे व्यक्त झाला, पण आजही समाजात कितीही आपण जरी समाज सुशिक्षित झाला सुधारला तरीही हुंडा डावळी दहेज या प्रथेमध्ये अजूनही स्त्री पूर्णपणे